मुलं चांगले निघावेत असं जर वाटत असेल तर मुलांवर लहान बालवयापासूनच संस्कार घडवले पाहिजे. बालवयापासूनच मुलांना मंदिराचा रस्ता दाखवला पाहिजे. बालवयापासूनच मुलांच्या गळ्यामध्ये माळा घातल्या पाहिजे. बाल्यावस्थेपासूनच त्यांना गंध लावायची सवय लावली पाहिजे. बाल्यावस्थेपासून त्यांच्याकडून वेगवेगळे श्लोक आपण मुखोद्गत करून घेतले पाहिजे. त्यांना हनुमान चालीसा पाठ करून घेतला पाहिजे. त्यांना कथा कीर्तनामध्ये नेलं पाहिजे. त्यांना तीर्थयात्रेमध्ये दर्शनाला नेलं पाहिजे. वेगवेगळ्या शूरवीरांच्या साधू संतांच्या कथा त्यांना सांगितल्या पाहिजे. बालवयापासूनच जर हे संस्कार घातले तर ते मुलं कधीही मोठे झाल्यानंतर वाईट निघणारच नाही. वाईट संगत लागली तरी ते बिघडणार नाही. पण केव्हापासून? बाल्यावस्थेपासून लक्ष जर दिलं तर. कारण जोपर्यंत माती ओली असते तोपर्यंत मातीला वेगवेगळे आकार देता येतात. त्या मातीचा माठही बनवू शकतात. त्या मातीचे पशु पक्षी प्राणीही बनवू शकतात. त्या मातीपासून एखादं भांडही बनवू शकतात. केव्हा? जोपर्यंत माती ओली आहे तोपर्यंत. एकदा की माती वाळली, कडक झाली, तर त्या मातीला जो आकार दिलेला आहे तो आकार त्याच्यानंतर बदलवता येत नाही. म्हणून बाल्यावस्थेपासून आपण हे शिक्षण दिलं पाहिजे. तेव्हा मुलं चांगले घडतात. बाल्यावस्थेमध्ये असलेल्या मुलांच्या समोर जर घरातले आई वडीलच मोठमोठ्याने भांडणं करत असतील, घरातले आजी आजोबा जर रिमोट साठी भांडणं करत असतील, घरातले आजी आजोबाच जर टीव्हीवर नको त्या मालिका बघत असतील तर त्या मुलांवर काय संस्कार घडणार आहे? म्हणून मुलांना बिघडवण्याचं आताचं जर कोणतं साधन असेल तर सुधरवण्याचं साधन सुद्धा आणि बिघडवण्याचं साधन सुद्धा दोन आहेत. एक मोबाईल आणि दुसरा टीव्ही. हा मोबाईल जितका चांगला आहे तितका वाईट आहे. हा मोबाईलचा जर वाईट उपयोग केला तर नको ते संस्कार बाल्यावस्थेपासून त्या मुलांवर घडतात आणि ही पिढी त्या ठिकाणी बर्बाद होते. टीव्हीवर सुद्धा नको ते कार्यक्रम बघितले, नको त्या मालिका बघितल्या तर मुलं बिघडल्याशिवाय राहत नाही. हा, जेही चित्रपट असतील, ज्या मालिका असतील, त्या आपल्याकडे असेल वेळ तर मनोरंजन म्हणून बघायला एखाद्या वेळेस काही हरकत नाही. परंतु आपल्या जीवनातला मौल्यवान काळ जर आपण मालिका बघण्यामध्येच व्यतीत करत असणार तर सांगा, विद्याभ्यासाच्या वयामध्ये अभ्यास न करता नको त्या गोष्टी जर बघत राहिले तर आपल्यावर संस्कार घडतील का? आणि या मालिकांमध्ये आता नको ते दाखवलं जात. नको त्या मनगडन कहाण्यांपासून बनवलेल्या मालिका 2-4 वर्ष काय 50 वर्ष जरी चालू ठेवल्या तरी बंद पडणार नाही. त्या मालिकांमध्ये नको ते दाखवलं जातं. एखाद्याची पत्नी दुसऱ्याकडे जाते, त्याच्यानंतर ते तिसऱ्याला माहीत पडतं, चौथा तिचा खून करतो, 5वा तिच्या बरोबर प्रेम करतो, 6वा दुसरीला घेऊन, हे जे आहे हे सगळं घाण वातावरण त्या मालिकांमध्ये दाखवलं जातं. पण या मालिका आणि हे जे पिक्चर आहेत याचा आणि आपल्या जीवनाचा फारसा संबंध नसतो. आपले जे मुलं आहेत, आताची जी पिढी आहे, जे बघितलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. तशा पद्धतीने अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. आता सांगा, टीव्ही मध्ये दाखवलेलं असतं एखाद्या पिक्चर मध्ये, मुलगा जर तरुण झाला आणि त्या मुलाने जर एखादी मुलगी घरी आणली आणि तो मुलगा आईला सांगतो, माँ मैं तेरे लिए बहू लाया हूँ. ती आई म्हणते, वाह बेटे तूने तो मेरी इच्छा पूरी कर दी, सारे दुनिया की खुशी आज तूने मेरे झोली में डाल दी. सांगा, आताचा जर एखादा तरुण मुलगा एखाद्या मुलीला घेऊन आला आणि तो जर म्हटला, आई मी तुझ्यासाठी सुनबाई घेऊन आलो, आई म्हणेल का वाह बेटे तूने तो? म्हणेल का आई? हे तिथे बघण्यासाठी तिथपुरतं ठीक, त्या जागेपुरतं ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. पण हे घरामध्ये आणणं ही आपली अजिबात संस्कृती नाही आणि हे आपले संस्कार सुद्धा नाहीत.
म्हणून मनोरंजनासाठी आपण जे बघतोय ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा नाही. बिघडण्याचे आणि सुधारण्याचे हे मार्ग आहेत. म्हणून जोपर्यंत मुलं लहान आहे तोपर्यंत समजलं पाहिजे मुलगा जातो कुठे, कुणाच्या संगतीत राहतो, काय खातो, काय बघतो, किती वेळानंतर घरी येतो, याच्याकडे जर आई वडिलांनी लक्ष दिलं नाही तर भविष्यामध्ये ते मुलं जर बिघडले तर ते मुलं आई वडिलांना कधीही सांभाळणार नाही. आणि तेव्हा जर रडत बसले आणि लोकांना जर दुःख सांगत बसले तर त्या दुःखाचं अर्ध कारण म्हणजे आपणच असणार. आपण ज्या वेळेमध्ये लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या वेळेमध्ये मुलांकडे लक्ष दिलं नाही. साधी गोष्ट आहे, एखादी तरुण मुलगी जर पुन्हा पुन्हा आरशामध्ये बघत असेल, इकडून तिकडून नको त्या बटा काढून वाकड्या तिकड्या करून नको तसे कपडे घालून जर फिरत असेल आणि नको त्या वेळेवर घरी येत असेल, नको ते गाणे ऐकत असेल, नको त्या हरकती करत असेल, तर आईला समजलं पाहिजे आपली मुलगी कोणत्या दिशेला चाललेली आहे. कारण जितकी जवळ मुलीच्या जवळ आई राहते आणि मुलींकडे जितकं लक्ष घरी बसून आईकडे असतं तितकं वडिलांचं लक्ष असत नाही. कारण ते त्यांच्या व्यापार, व्यवसाय, शेती कामामध्ये व्यस्त असतात. म्हणून एवढं सावधान होऊन जीवन जगायचंय की आपलं लक्ष असलं पाहिजे की आपले मुलं काय करतायत. कधीतरी मोबाईलचा पासवर्ड बघायचा आहे, कधीतरी सगळा डाटा चेक करायचा आहे, कधीतरी कोणते नावं कुणाचे आहेत हे आपल्याला समजले पाहिजे. वेळेतच जर एखाद्या गोष्टीला बांध घातला गेला तर ती गोष्ट अति होण्याच्या आत त्या ठिकाणी व्यवस्थित होऊ शकते. आणि एकदा की एखादी गोष्ट हाताच्या बाहेर गेली की आत्मदेवासारखं आत्महत्येचा विचार मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आत्मदेव सुद्धा विचार करू लागला, असा मुलगा होण्यापेक्षा मी आत्महत्या केलेली बरी. कारण असे काही दिवस मुलं आई वडिलांच्या समोर आणताय आत्महत्या करण्याची. एखादी मुलगी जर तरुण झाली आणि आई वडिलांना न सांगता जर बॅग भरून निघून गेली, आई वडिलांना वाटतं की लोकांना जर हे समजलं तर आम्ही कमावलेली इज्जत पाण्यामध्ये जाईल, याच्यापेक्षा आपण आत्महत्या करूया. कुणामुळे? आपल्या मुला मुलींमुळे. म्हणून तरुणांनी कटाक्षाने एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं, आपल्या आई वडिलांना मान खाली घालण्याची वेळ जर येत असेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. एक मुलगी बॅग भरून निघून गेली. आई वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीचा फोटो दिला. न जाणो मुलीला कोणी नेलं असेल म्हणून शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेतला आणि पोलिसांनी त्या मुलीला शोध घेतल्यानंतर तिच्या आईवडिलांच्या समोर उभं केलं. जेव्हा आईवडिलांच्या समोर उभं केलं त्यावेळेस मुलीने त्या आईवडिलांच्या समोर सांगितलं, हे बघा साहेब, माझ्या वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत. माझं ज्या मुलावर प्रेम होतं मी त्या मुलाबरोबर निघून गेले आणि यांच्या घरातला मी एकही रुपया घेऊन गेलेली नाही. माझी बॅग आणि माझे 2 कपडे याच्या व्यतिरिक्त यांच्या घरातलं मी काहीही नेलेलं नाही. म्हणून तुम्हाला मला काही बोलण्याचा अधिकार नाही. कोण म्हणतंय? मुलगी म्हटली. त्यावेळेस त्या साहेबांनी त्या मुलीला एक वाक्य सांगितलं, मुली तू म्हणतेस ना यांच्या घरातलं तू काहीच नेलेलं नाही, पण यांनी आजपर्यंत कमवलेली इज्जत तू सोबत घेऊन गेली, ज्याची किंमत लावता येत नाही ते नेलेलं तू कधी देशील? त्यांनी आजवर कमवलेली इज्जत तू तुझ्या सोबत घेऊन गेली, त्याची कधीही पैशामध्ये मोजणी करता येणार नाही. सांगा, अशा जर घटना घडायला लागल्या काय करतील आई वडील? लहान आहे तोपर्यंत मारता येतं, लहान आहे तोपर्यंत रागवता येतं. एकदा की आपली आई वडिलांची चप्पल मुलांच्या पायामध्ये बसायला लागली की मुलांना आई वडिलांनी मित्रवत प्रेम केलं पाहिजे, मित्रवत त्याच्याबरोबर व्यवहार केले पाहिजे, त्याच्यासोबत बोललं पाहिजे.
त्याचे सुख दुःख काय, त्याच्या इच्छा काय, त्याच्या अपेक्षा काय, हे जर मैत्रीचं वातावरण घरामध्ये निर्माण केलं तर ती मुलगी स्वतःच्या मनातला भाव आईला सांगितल्याशिवाय राहणार नाही. ती आई मुलीला चांगला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कधी कधी आयुष्यभर धाक देणं सुद्धा चुकीचं ठरतं. एखादी गोष्ट जर मुलांकडून चुकली तर भीतीच्या भयाने मुलं आत्महत्या करून घेतायत. म्हणून एकदा की मुलं मोठे झाले तर त्यांना मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आपल्या जवळ ठेवलं पाहिजे. आणि एकदा की मुलं मोठे झाले की त्या मुलांना आपल्याला समजवता आलं पाहिजे. परंतु वेळ जर गेली तर आपण काहीही करू शकत नाही. कारण मोठे झाल्यानंतर शब्द हाच मुलांसाठी मार असतो.